हॅलो ऑल, वेलकम टू माय चॅनल. आपण आज एक्सरसाइज म्हणजे लेसन नंबर 16 मधलं एक्सरसाइज जी 16.2 आहे ते सॉल्व्ह करणार आहोत. चला फर्स्ट क्वेश्चन रीड करूयात. हाऊ मच इज द शेडेड पोर्शन मोर दॅन द अनशेडेड पोर्शन इन द गिवन फिगर. म्हणजे शेडेड पोर्शन अनशेडेड पोर्शनच्या कितीने जास्त आहे. तर बघा टोटल 9 ग्रीड्स आहेत. त्याच्यामधले 1 2 3 4 5 6 हे शेडेड आहेत आणि 3 किती आहेत अनशेडेड. म्हणजे टोटल बघा हे किती येणार आहे 6/9 आणि 3/9. म्हणजे 6 - 3 केल्यावर आपल्याला किती मिळणार आहे. 6 - 3 इज 3/9. मग इथे 3/9 कुठे ऑप्शन नाही आहे. पण 3/9 म्हणजेच काय 3 1 जा 3 3 3 जा 9. सो आपल्याला आन्सर काय मिळणार आहे 1/3. सो फोर्थ ऑप्शन येणार आहे 1/3. चला नेक्स्ट बघू. इथे बघा 4/3 + 4/3 याचा आन्सर विचारला आहे. सो हे किती टाइम्स आहे आपण ते करू. आपण त्याला डायरेक्ट मल्टिप्लाय करू. 1 2 3 4 5 6. म्हणजे 4 जर 6 वेळा मल्टिप्लाय केलं तर किती येणार आहे 24. 4 6 जा 24. आणि खाली 3 6 वेळा मल्टिप्लाय केल्यावर काय येणार 3 6 जा 18. म्हणजे खाली काय येणार आहे डिनॉमिनेटरला 18. सो पहिला आन्सर येणार आहे 24/18. चला नेक्स्ट बघूयात. 1/5 ऑफ 25 + 1/2 ऑफ 100 इज इक्वल टू 1/5 ऑफ. कशाचा येणार आहे हे. तर 1/5 ऑफ 25 म्हणजे किती येणार इथे 1/5 × 25 म्हणजेच काय येणार आहे 5. सो पहिलं इथे 5 येणार आहे. त्याच्यानंतर 1/2 ऑफ 100 म्हणजे काय येणार आहे 50. मग इथे विचारलं 1/5 ऑफ कशाचा येणार आहे. हा कुठला नंबर म्हणजे 50 इज इक्वल टू हे 55. म्हणजे 50 + 5 हे काय येणार आहे. ह्याचं आन्सर काय आहे 55. म्हणजे इथे पण 55 आलं पाहिजे. मग ते कशाचं येणार आहे काय कुठला नंबर असेल तिथे. आता इथे लेफ्ट हँड साईड आपल्याला माहिती आहे आपला आन्सर काय येतं आहे 55 येत आहे. मग या साईडला म्हणजे अशा कुठल्या नंबरला 5ने मल्टिप्लाय केलं की आपल्याला 55 आन्सर मिळेल. तो हा जो नंबर आहे पहिला 275ला आपण जर 5ने डिवाइड केलं तर आपला आन्सर येणार आहे. बघूयात आपण. 5 1 जा 5 5 5 जा 25 बरोबर. मग 27 मधून 25 गेले किती उरले 2. म्हणजे पुढचा नंबर काय तयार झाला 25. परत अगेन 5 5 जा 25 म्हणजे 55. म्हणजे काय येतं 55 इज इक्वल टू 55. म्हणजे नंबर कुठला येणार आहे 275. सो फर्स्ट ऑप्शन मार्क करा इथे. चला फोर्थ बघूयात. 3/7 × 5/11. सिम्पल मल्टिप्लिकेशन आहे. 5ला 3ने मल्टिप्लाय करायचं आणि 7ला 11ने. सो काय येणार आहे 15/77. सो फर्स्ट ऑप्शन मार्क करा. फिफ्थ बघूयात. हाऊ मेनी टाइम्स शुड 6/10 बी ॲडेड टू 6/10 सो दॅट द सम इज 3. आता हे आधी आपण सोडवलेलं आहे. आता बघा कुठल्या नंबरला 10ने डिवाइड केलं की आन्सर 3 येईल. आता इथे हा क्वेश्चन बघा 5 काय दिलेला आहे 6/10 + 6/10 हे किती वेळा केलं की आपल्याला आन्सर 3 मिळणार आहे. तर आता इथे बघा आपण करूया 6/10 + 6/10. आता हे किती वेळा टाइम झालं मी 5 टाइम्स घेतलं आहे. मग 6 + 6 इज 12 12 + 6 इज 18 18 + 6 इज 24 आणि 24 + 6 इज 30. म्हणजे काय येणार आहे हे 30/10. मग 30/10 म्हणजेच काय 10 1 जा 10 10 3 जा 30. म्हणजे 3 आन्सर येत आहे. म्हणजे किती टाइम्स घ्यायला लागेल आपल्याला हे 6/10 5 टाइम्स. सो इथे बघा कुठला ऑप्शन येणार आहे पहिलाच ऑप्शन येणार आहे 5 टाइम्स. सो हे मार्क करून घ्या. त्याच्यानंतर बघूयात 6 क्वेश्चन. हाऊ मेनी टाइम्स 3/4 शुड बी ॲडेड टू 3/4 टू गेट द ॲडिशन 3. परत ते सेम टाईप क्वेश्चन आहे. 3/4 3/4 किती वेळा तुम्ही ॲड कराल की तुम्हाला आन्सर 3 मिळेल. ठीक आहे. ॲडिशन त्याची 3 येईल. मग किती वेळा घ्यायला लागेल तुम्हाला 3/4 म्हणजे 4 आपल्याला माहिती आहे 4 आता इथे 3 आहे आणि आपल्याला 4ने मल्टिप्लाय करायचं आहे. म्हणजे वरचा नंबर काय आला पाहिजे म्हणजे मल्टिप्लिकेशन कशाचं करायला लागेल 4 आणि 3चं करायला लागेल. सो 4 3 जा 12 म्हणजे वरती 12 येईल. मग 12 किती वेळा घेतल्यावर येईल 3 जर आपण 4 टाइम्स घेतला तर 12 मिळेल आपल्याला. 3 + 3 इज 6 6 + 3 इज 9 आणि 9 + 3 इज 12. म्हणजे 4 टाइम्स आपण जर 3 ॲड केला तर आपल्याला वरती 12 मिळतोय. आणि 12/4चा अर्थ काय येणार आहे ॲडिशन काय येणार आहे 3. सो पहिलं ऑप्शन येणार आहे 4. चला नेक्स्ट सॉल्व करूयात. 7/4 + 3/4 × 4/3 इज इक्वल टू. आता हे तुम्हाला मी सॉल्व करून दाखवते. एकदम इझी आहे. 7/4 + 3/4 × 4/3. आता बॉडमास रूलप्रमाणे आधी काय करायचं आहे मल्टिप्लिकेशन आणि मग नंतर ॲडिशन. मग ह्याची मल्टिप्लिकेशन करताना 4 आणि 4 कॅन्सल होईल आणि 3 आणि 3 कॅन्सल होईल. म्हणजे या सगळ्याचा आन्सर काय येणार आहे 1. म्हणजेच काय येणार आहे 7/4 +
1. ठीक आहे, तर ह्याची ॲडिशन करायची आपल्याला. इथे 1, आता इथे डिनॉमिनेटर 4 नाही तर तो आपल्याला 4 करून घ्यायला लागेल. म्हणजेच 1ला आपल्याला 4ने मल्टिप्लाय करायला लागेल. सो 7 मल्टिप्लाय केल्यानंतर 7 + 4 अपॉन काय येणार आहे 4. मग 7 + 4 किती होतं 11/4. ठीक आहे, सो इथे 11/4 कुठला ऑप्शन आहे बघा, इथे सेकंड ऑप्शन आहे, तो मार्क करून घ्या. चला 8 क्वेश्चन रीड करूयात आपण. प्रज्ञा हॅड 5 डझन नोटबुक्स. शी गेव हाफ ऑफ द नोटबुक्स टू अनुष्का अँड 1/5 टाइम्स ऑफ नोटबुक्स टू प्रज्वल. हाऊ मेनी नोटबुक्स रिमेंड विथ हर. आता इथे 5 डझनचा अर्थ काय आहे, 5 डझन इज इक्वल टू 1 डझन म्हणजे किती असतं 12 असतं. सो 5 × 12 येईल, बरोबर. 5 × 12 म्हणजेच किती येणार आहे 60 नोटबुक्स टोटल तिच्याकडे होत्या. त्याच्यातल्या तिने हाफ ऑफ द नोटबुक टू अनुष्का, म्हणजे ह्याच्यातले हाफ म्हणजे किती 1/2 × 60, बरोबर. हाफ केलं ना ह्याचं, म्हणजेच किती येणार आहे 30. तिने कोणाला दिल्या, अनुष्काला दिल्या. त्याच्यानंतर 1/5 टाइम्स ऑफ नोटबुक्स टू कोणाला दिल्या, तिने प्रज्वला दिल्या. म्हणजे 5ने इथे डिवाइड करायला लागेल 60ला. सो हे काय येणार आहे 5 × 1 = 5, 1 उरला 5 × 2 = 12, म्हणजे इथे 12 आल्या. ठीक आहे, 12 तिने कोणाला दिल्या, प्रज्वलला दिल्या. मग तिच्याकडे किती उरल्या, तर आता ह्याच्या दोघांची ॲडिशन करायला लागेल. 30 + 12 किती येतं आहे 42. 42 नोटबुक तिने दिल्या आणि मग तिच्याकडे किती उरल्या, त्याच्याकरता काय करायला लागेल 60 - 42 करायला लागेल. सो 10 - 2 = 8. इथे उरले 5, 5 - 4 = 1. म्हणजे 18 नोटबुक्स कोणाकडे उरल्या, प्रज्ञाकडे. ठीक आहे, 18 नोटबुक्स प्रज्ञाकडे उरल्या. इथे ऑप्शन बघा कुठला आहे मग इथे 18. येस, थर्ड ऑप्शन आहे 18. तर इथे थर्ड ऑप्शन मार्क करून घ्या. चला नेक्स्ट बघूयात. 9th क्वेश्चन. 7/5 × 5/7 + 1. आता बघा 7/5 × 5/7 म्हणजेच काय, 5 कॅन्सल झाला, 7 कॅन्सल झाला, काय राहिलं इथे 1 राहिलं आणि 1 + 1 म्हणजेच काय 2. सो थर्ड ऑप्शन इज अवर आन्सर. तो थर्ड ऑप्शन मार्क करा. लास्ट बघूयात. देर आर 60 ट्रीज in a garden. 1/3 trees are mango, 1/2 trees of coconut and remaining trees are jackfruit trees. How many jackfruit trees are there in the garden? पहिले आपल्याला काय करायला लागेल, मग या दोघींची ॲडिशन करायला लागेल. ठीक आहे, टोटल किती आहेत 60 ट्रीज आहेत. 60 मधले 1/3 आणि 1/2 कशाचे आहेत, मँगो आणि कोकोनटचे. सो आधी ह्याची ॲडिशन करून घेऊ. आता इथे बघा 1/3 ऑफ 60. ठीक आहे, 1/3 ऑफ 60 कशाचे आहेत, मँगोचे आहेत. म्हणजेच काय येणार आहे 1/3 × 60. म्हणजे याचा आन्सर काय येणार आहे 3 × 1 = 3, 3 × 2 = 6, 3 × 0 = 0. म्हणजे 20 कशाचे आहेत, मँगोचे आहेत. 1/2 ऑफ 60 म्हणजेच काय 1/2 × 60. म्हणजेच 60/2 = किती येणार आहे 30. 30 कशाचे आहेत, कोकोनटचे आहेत. ठीक आहे, आता टोटल ट्री किती आहेत 60 आहेत. मग हे 60 मधनं 30 + 20 मायनस गेले, म्हणजे किती मायनस गेले 50. म्हणजे = आन्सर काय येणार आहे 10. म्हणजे 10 उरलेले कशाचे आहेत, हे जॅकफ्रूटचे आहेत. ठीक आहे, सो इथे 10 बघा कुठला ऑप्शन आहे, फर्स्ट ऑप्शन आहे, तो मार्क करून घ्या. आणि इथे अशा प्रकारे आपला 16.2 इथे एक्सरसाइज आपला संपलेला आहे. तुम्हाला कळलं नसेल तर मागे एकदा परत व्हिडिओ पॉज करून तुम्ही तुमचं स्वतः सॉल्व्ह करा. जोपर्यंत तुम्ही स्वतः सॉल्व्ह करत नाही तोपर्यंत तुम्हाला कळणार नाही की आन्सर कसं आलंय. सो हे बघा पण आणि एकदा स्वतः सॉल्व्ह पण करून बघा. ठीक आहे, माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.